नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल दररोज नवीनवर। तर बघा मित्रांनो, दररोज नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत। ती म्हणजे अशी की पोलीस भरती 2024 संदर्भाची अपडेट आहे। तर बघा, पोलीस भरती संदर्भात मोठी अपडेट असणार आहे। संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा, संपूर्ण माहिती कळणार आहे। त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे, जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करून द्या, कारण तुम्हाला नंतर वेळ मिळणार नाही। आणि जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। फ्रीमध्ये तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता। तर बघा, पोलीस भरती संदर्भात काय अपडेट आहे ते आपण या ठिकाणी पाहूया। तर बघा मित्रांनो, अपडेट पहिली अशा पद्धतीची प्रेस नोट या ठिकाणी काढण्यात आली आहे, दिनांक आहे 16 तारखेची। तर बघा काय म्हटलेलं आहे, ज्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी जर आपण पाहिलं तर बघा, संपूर्ण राज्यभर 19 तारखेपासून या ठिकाणी पोलीस भरतीची जी काही मैदानी चाचणी आहे ती सुरू होणार आहे। त्यानंतर जर आपण पाहिलं तर बघा, एका घटकात किंवा वेगवेगळ्या घटकात काही विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी अर्ज केलेले आहेत। त्यानुसार काही उमेदवारांना एकाच दिवशी अथवा लागोपाठच्या दिवशी 2 पदांकरता मैदानी चाचणीसाठी हजर राहण्याबाबतची स्थिती निर्माण होऊ शकते व त्यामुळे काही उमेदवारांची गैरसोय होऊ शकते। म्हणून सर्व घटक प्रमुखांना व माहिती विभागास सूचना देण्यात आलेली आहे की ज्या उमेदवारास एकाच वेळी 2 पदांकरता मैदानी चाचणीस हजर राहण्यासाठी सूचना दिलेली आहे, असा उमेदवार पहिल्या ठिकाणी हजर राहिल्यानंतर त्या उमेदवारांना दुसऱ्या ठिकाणी वेगळी तारीख देण्यात यावी। दुसऱ्या ठिकाणचे घटक प्रमुखांनी अशा उमेदवारांची मैदानी चाचणी घ्यावी। तसेच मैदानी चाचणीची पहिली तारीख आणि दुसरी तारीख यामध्ये किमान 4 दिवसांचे अंतर असावे। तर बघा, जर तुम्ही ह्या ठिकाणी एका ठिकाणी पोलीस भरतीच्या त्या ठिकाणी मैदानी चाचणीला हजर असाल, फॉर एक्झाम्पलसाठी जर बघा पोलीस कॉन्स्टेबलसाठी या ठिकाणी तुम्ही हजर असाल आणि दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्याच दिवशी किंवा लागोपाठच्या त्या ठिकाणी दिवशी किंवा त्याच दिवशी SRPFसाठी जर तुमचं ग्राउंड त्या ठिकाणी असेल दुसऱ्या जिल्ह्यासाठी दुसऱ्या घटकात, तर त्यासाठी तुम्हाला 4 दिवसांचं अंतर त्या ठिकाणी दिले जावं असे त्या ठिकाणी सूचना देण्यात आल्या आहेत। किंवा मग जर तुम्ही ह्या ठिकाणी हजर असाल, त्या ठिकाणचे जे काही लेखी पुरावा तुमच्याजवळ असेल, जर तुम्ही ह्या ठिकाणी घेऊन गेला तरी देखील तुम्हाला या ठिकाणी मैदानी चाचणी देता येऊ शकते। अशा पद्धतीची या ठिकाणी माहिती आपल्याला प्रेस नोटद्वारे पाहायला मिळते। आणि उमेदवारांना जर काही त्या ठिकाणी अडचण शंका असली तर त्यांनी या ठिकाणी संबंधित जो काही ईमेल आहे त्यावर ईमेल करावा अशी माहिती देखील देण्यात आलेली आहे। त्यानंतर बघा, दुसरं एक महत्त्वाचं दुसरी माहिती अशा पद्धतीची पाहायला मिळते। पोलीस आयुक्त लोहमार्ग मुंबई यांच्यामार्फत काढण्यात आलेलं परिपत्रक आहे। यामध्ये जर आपण पाहिलं तर बघा, उमेदवारांसाठी सूचना देण्यात आल्या आहेत। उमेदवारांनी मैदानावर शिस्तीचे पालन करावे। मैदानावर प्रवेश केल्यानंतर मोबाईल इतर तांत्रिक साहित्य जवळ बाळगू नये। त्याचबरोबर स्टेरॉइड वगैरेचे इंजेक्शन जे आहे ते घेऊ नये। उमेदवारांकडे प्रतिबंधित औषधी इंजेक्शन आढळून आल्यास उमेदवारांना तात्काळ सदर पोलीस भरती प्रक्रियेतून बाद करण्यात येईल। तसेच त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात येणार आहे। उमेदवाराला कोणत्याही प्रकारची औषधे गोळा चालू असल्यास त्याबाबतचा मान्यताप्राप्त डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन उमेदवाराजवळ बाळगणे आवश्यक असणार आहे। तर बघा, अशा पद्धतीचं परिपत्रक या ठिकाणी होतं। 2 अपडेट आपण पाहिलेल्या अपेक्षा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीचे नवीन अपडेट घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।